हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर हा माझा पहिला व्लॉग आहे आणि व्लॉगला सुरुवात झालेली आहे. आज होता रविवार, तर आम्ही चाललेलो आहोत फिरायला. तर आम्ही चाललेलो आहोत पारनेर तालुक्यातील वडगाव दर्याबाई पाडळी येथे देवीला. तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडंसं पुढं आल्यावरती आम्हाला टाकायचं होतं गाडीमध्ये पेट्रोल, तर आम्ही थांबलो होतो गाडीमध्ये पेट्रोल टाकायला. पेट्रोल टाकून आम्ही लागलो पुढच्या प्रवासाला. बेलवंडी फाट्यापासून आम्ही टर्न घेऊन पुढे निघालेलो आहोत. पुढे आल्यावरती आमच्या गाडीच्या पाठीमागच्या चाकामध्ये हवा कमी होती, त्याच्यामुळे आम्ही हवा भरायला थांबलो होतो. हवा भरून झाल्यावरती आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला परत सुरुवात केली. पावसामुळे हिरवंगार असं सगळीकडे निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. मस्त असे डोंगरदरे हिरवेगार असे दिसत होते आणि अशा निसर्गरम्य वातावरणातून प्रवास करताना खूपच सुंदर असं वाटत होतं. पाहू शकता तुम्ही किती सुंदर छान असे डोंगरदरे दिसत आहेत. फायनली आम्ही श्री क्षेत्र दर्याबाई वेल्लाबाई देवस्थान श्री क्षेत्र वडगाव दर्या येथे येऊन पोहोचलो.
हे आहे श्री दर्याबाई देवी मंदिर आणि इथे साईडला छोटीशी महादेवाची पिंड आहे आणि तिथूनच वरती जायला वेलाबाई देवीच्या मंदिराकडे रस्ता आहे. हे आहे श्री देवी वेल्लाबाई मंदिर. दर्शन घेऊन आल्यानंतर बाहेर थोडेसे फोटोज काढले. फोटोज काढून झाल्यानंतर साईडूनच अशा वरती जायला पायऱ्या आहेत, तिथून वरती गेलो आम्ही. वरती आल्यानंतर साईडने असे डोंगर होते आणि तिथे झाडाखाली काही लोकांचे फोटोशूट चालू होते. पाऊसही चालू झाला होता आणि मुलांना भूक लागली होती, म्हणून आम्ही साईडला थांबून खाऊ खाण्यास सुरुवात केली. निघायच्या टायमाला पाऊस चालू झालेला होता आणि आमचे हे मस्ती घालत होते. घरी जाण्यासाठी निघाल्यावरती खूप वेळाने भूक लागल्यानंतर आमचा प्रवास हॉटेलमध्ये येऊन थांबला. मुलांना नॉनव्हेज खायचं होतं म्हणून नॉनव्हेज ऑर्डर केलं. चला तर फ्रेंड्स, बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.